जामनेर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला। उमेदवारी अर्ज भरणे झाले, आता पुढील राजकारण काय याची उत्सुकता सर्वांना लागून आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुती म्हणजेच भारतीय जनता पक्ष, शिंदे सेना व अजित पवारांची राष्ट्रवादी हे जामनेरमध्ये एकत्र नाहीत, याचा अर्थ महायुती फुटली असे म्हणायला हरकत नाही। महाविकास आघाडीचे काय? महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रवादी अजित पवार गटाशी आणि शिंदे सेनाशी हात मिळवणी केल्याची चर्चा काल दुपारपासून जोरात सुरू झाली आहे। ही चर्चा आम्ही ऐकली, सर्वांनी ऐकली। या चर्चेने काँग्रेसचा घाम मात्र फुटला हे निश्चित, कारण काँग्रेसला महायुतीतील घटक पक्षाशी युती करणे आवडले नाही आणि आवडणारही नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी कांग परिसरशी बोलताना दिली। आता जर महायुती फुटत असेल, आघाडीचेही जमत नसेल तर राजकारणात काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागून आहे। राजकारणात काहीही होऊ शकते। अहो, ज्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने अजित पवार गटाशी फारकत घेतली त्यांनी स्थानिक पातळीवर युती करावी हे तुम्हाला आपल्याला पटतं का? परंतु राजकारणात काहीही घडू शकतं। महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार का? महायुती आपल्या पक्षातील अंतर्गत मतभेद मिटवेल का? हे प्रश्न आज सर्वत्र चर्चेला येत आहेत। नगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्षांनी केली आहे। राजकारण तापत आहे। नगराध्यक्षपदासाठी जामनेरला 5 उमेदवार रिंगणात आहेत। एक काँग्रेसचा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 2, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा 1 असे 5 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। आता नेमकी उमेदवारी कोण स्वीकारतं, राजकारणात काय सेटलमेंट होतात, काय तडजोडी होतात हे नजीकच्या काळात पाहायला मिळेल।